नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव आणि आपण पाहणार आहोत मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्याचा मॅक्झिमम टेम्परेचर असेल, याचबरोबर मिनिमम टेम्परेचर असेल आणि मार्च महिन्याचा पावसाच्या संदर्भात काय अपडेट असतील याबद्दलचे आपण या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम या 3 महिन्याचा जर विचार केला, 3 महिन्यामध्ये टेम्परेचरमध्ये जास्त वाढ होत असते. याचबरोबर समुद्राचं जे तापमान असतं, या समुद्राचं तापमान ही 30, काही ठिकाणी 35 डिग्री सेल्सिअस तापमान पोहोचत असतं. याचबरोबर एनसिसो आणि लानिना असेल किंवा आयोडी असेल किंवा एल असेल, या फेजेस ज्या आहेत, या फेजेसचा भारतीय मान्सूनवरती याचबरोबर भारताचे जे पर्जन्यमान असेल त्यावर वातावरणाशी काय परिणाम होतो हेही आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर आपण पाहिलं तर सध्या अरेबियन सी असेल आणि बंगालचा उपसागर असेल, या दोन्ही समुद्र सध्या शांत पाहायला मिळत आहेत. पाठीमागच्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात कमी दाब तयार झाला होता. हा कमी दाबाच्या प्रभावामुळे राज्यभराचं बहुतांश भागात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. काही ठिकाणी लाइटनिंग थंडरस्टॉर्मच्या ऍक्टिव्हिटी पाहायला मिळाला. सध्या स्थिती जर पाहिली तर दोन्ही समुद्र कोणताही ऍक्टिव्ह सिस्टम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. याचबरोबर उत्तरेचा जर विचार केला, उत्तर भारतामध्ये एक WD जर असेल तर WD येणार 3 दिवसांमध्ये येणार आहे. जवळपास 3 किंवा 4 तारखेला एक WD हा उत्तर भारतामध्ये येईल. मात्र हा WD असेल, हा WDची जी लाईन असेल म्हणजेच त्याचा प्रवाह असेल, तो शक्यतो करून भारताच्या उत्तर भागापासून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव हा एकदम कमी असेल. जो प्रभाव काय असेल तो फक्त उत्तरेच्या जी रांगा असेल, हिमालयाच्या अतिउंचाचा भाग असेल त्याच भागावरती आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर बंगालचा उपसागर असेल आणि अरबी समुद्र असेल, या दोन्ही समुद्रामध्ये ज्या टेम्परेचर वाढेल त्यावेळेला काही ठिकाणी लो प्रेशर एरिया आणि काही ठिकाणी सायक्लोनिक सर्क्युलेशन बनण्याची ही दाट शक्यता या 3 महिन्यामध्ये पाहायला मिळत असते. याचबरोबर ज्यावेळेला पावसाळा चालू होतो, पावसाळा चालू होण्याच्या अगोदर जवळजवळ 15 दिवस किंवा 20 दिवस अगोदर बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्र या ठिकाणी आपल्याला सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होत असतात. म्हणजे ह्या सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाल्यानंतर याचं सायक्लोनिक म्हणजे वादळात रूपांतर ही आपल्याला पाहायला मिळतं. ते कधी ज्यावेळेला पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर. मात्र या सायक्लोनिक सर्क्युलेशन पावसाळ्याचं प्रमाण असेल म्हणजे लवकर किंवा उशिरा, या डिपेंड या सिस्टमवरती आपल्याला पाहायला मिळते. सध्या स्थितीला जर पाहिलं, मार्च महिन्याचा आपण जर सर्वप्रथम अंदाज जर पाहिला, मार्चमध्ये पावसाचा अंदाज जर व्यक्त केला तर राज्यामध्ये शक्यतो करून पाऊस हा कमीच पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये खानदेश, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र बहुतांश भाग असेल, याचबरोबर विदर्भाचा पश्चिम भाग असेल, या भागात जे डॉटेड निळा कलर दिसतोय तुम्हाला, या भागामध्ये पाऊस आपल्याला सामान्यापेक्षा जास्त पाहायला मिळतोय. याचबरोबर या भागामध्ये काही ठिकाणी सामान्यापेक्षा कमीही पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर मुंबई असेल, ठाणे, पालघर, कल्याण असेल, पुणे असेल, साताऱ्याचा पश्चिम भाग असेल, याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टी या भागामध्ये सामान्यपेक्षा अतिशय कमी पाऊस आपल्याला मार्च महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. याचबरोबर सांगली असेल, कोल्हापूर असेल, तर या भागामध्येही सामान्यपेक्षा कमी पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. काही ठिकाणी मात्र नॉर्मल कंडिशन पाहायला मिळते. याच्यामध्ये सांगली जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये नॉर्मल पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच विदर्भाचा पूर्व भाग असेल, याच्यामध्ये गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, यवतमाळचा पूर्व भाग असेल, नागपूरचा पूर्व भाग असेल, गोंदिया आणि भंडारा या भागामध्येही सामान्य पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच मराठवाड्याचा आणि सोलापूरचा उत्तरेचा भाग जो असेल, तसेच धाराशिवचा काय भाग असेल, या ठिकाणी आपल्याला 1 ते 2 ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो, सामान्य एवढा. बाकीच्या ठिकाणी जर पाहिलं तर सामान्यापेक्षा थोडा जास्त पाऊस पाहायला मिळेल. या पावसामध्ये लाइटिंग थंडरस्टॉर्म म्हणजे विजेचा कडक असेल पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. जो पाऊस असेल तो दरवर्षीपेक्षा कमी पाहायला मिळत आहे. मात्र तापमानामध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर 3 महिन्याचा आपण जर विचार जर केला, मॅक्झिमम टेम्परेचर म्हणजे तापमानाचा विचार जर केला तर सर्वाधिक तापमान आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम आज पाहिलं तर नाशिकचा उत्तरेचा भाग असेल, धुळे असेल आणि जळगावचा बहुतांश भाग असेल, याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असेल, याचबरोबर जालना, अकोला आणि अमरावतीचा काही भाग असेल, तसेच बुलढाण्याचा काही भाग असेल, या ठिकाणी आपल्याला तापमान असेल ते सामान्य एवढं राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच भंडारा, गोंदियाचा उत्तरेचा भाग असेल, याचबरोबर गडचिरोलीचा इटापल्ली, चिंचोरा हा दक्षिण भाग असेल, या ठिकाणी सामान्य एवढं टेम्परेचर राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर पालघरचा उत्तरेचा भाग असेल, तसेच मुंबईचा दक्षिणचा संपूर्ण भाग असेल, मुंबई शहर असेल, उपनगर असेल, पेन असेल, रोहा असेल, अलिबाग असेल, याचबरोबर रत्नागिरीचा बहुतांश भाग असेल, सिंधुदुर्गचा बहुतांश भाग असेल, या ठिकाणी मात्र तापमान अतिशय जास्त राहण्याची शक्यता आहे.
अबोव नॉर्मल राहण्याची दाट शक्यता आहे. गरमीचा त्रास हा संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये अतिशय जास्त पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर सांगली संपूर्ण जिल्हा, सातारा असेल, पुण्याचा दक्षिण भाग असेल, अहिल्यानगरचा दक्षिण भाग असेल, सोलापूर असेल, धाराशिव असेल, याचबरोबर लातूर, नांदेड आणि यवतमाळचा दक्षिण भाग, या भागामध्ये जर पाहिलं, या भागामध्ये तापमान थोडंसं जास्त राहण्याची शक्यता आहे. म्हणजे तापमान जर पाहायला जवळपास 42-43 डिग्री सेल्सिअस त्या ठिकाणी कायमस्वरूपी तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता अबोव नॉर्मल राहणार आहे. याचबरोबर कोल्हापूर असेल, सातारा असेल, पुणे असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगरचा बहुतांश भाग असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, याचबरोबर जालनाचा दक्षिण भाग असेल, बीड असेल, या भागामध्ये ही तापमान अबोव नॉर्मलच राहणार आहे. तसेच विदर्भाचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, या भागामध्ये ही तापमान अबोव नॉर्मल राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर बिलो नॉर्मलचा जर विचार केला, बिलो नॉर्मल फक्त नाशिकचा आणि धुळ्याचा जो पूर्व पश्चिम भाग असेल, याच ठिकाणी काही प्रमाणामध्ये राहू शकतं तापमान काही दिवसापुरता. मात्र सरासरी 3 महिन्याचा विचार केला तर 3 महिन्याच्या सरासरीमध्ये राज्याच्या संपूर्ण भागामध्ये तापमान अबोव नॉर्मल राहण्याची दाट शक्यता, म्हणजे तापमान जास्त असेल त्यामुळे काही ठिकाणी हीट वेव्ह येण्याची ही परिस्थिती या वर्षी आपल्याला पाहायला मिळेल. पाण्याचा वापर या ठिकाणी नागरिकांनी जपून करा. त्याचबरोबर काम असेल तरच उन्हामध्ये जाण्याची आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा. याचबरोबर मिनिमम टेम्परेचर जर विचार केला, मिनिमम टेम्परेचर 3 महिन्याचं जर पाहिलं, 3 महिन्याचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, याच्यामध्ये कोकण किनारपट्टी असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा, विदर्भ, खानदेश, संपूर्ण महाराष्ट्राचं जर पाहिलं तर अबोव नॉर्मल राहण्याची दाट शक्यता आहे. रात्रीची जर विचार केला, सद्यस्थितीला रात्री काही प्रमाणात हलकं थंडगार वार पाहायला मिळत नाही. मात्र ज्यावेळेला होळी होईल त्याच्यानंतर रात्रीच्या तापमानामध्येही वाढ पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर संपूर्ण देशभराचा हीटवेव्हचा अंदाज जर आपण जर पाहिला तर राज्याचा मुंबईचा उत्तरेचा भाग असेल, ठाणे, पालघर, कल्याण, नाशिकचा बहुतांश भाग असेल, या भागामध्ये हीटवेव्ह राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी 9 ते 10 दिवस हीटवेव्ह राहू शकतं. याचबरोबर कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, पुणेचा दक्षिण भाग असेल, अहिल्यानगरचा दक्षिण भाग असेल, मराठवाड्याचा दक्षिण संपूर्ण भाग असेल, विदर्भ, या भागामध्येही हीट वेव्ह अतिशय जास्त प्रमाणामध्ये राहणार आहे. काही ठिकाणी 9 ते 10, काही ठिकाणी 12 दिवस आपल्याला हीट वेव्ह पाहायला मिळण्याची दाट शक्यता या संपूर्ण 3 महिन्यामध्ये जर विचार जर केला. तर पावसाचा विचार केला, पाऊस हा कमीच राहणार आहे. तापमान अतिशय जास्त पाहायला मिळण्याची दाट शक्यता या वर्षी आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचबरोबर मान्सून बाबतचा आपण जर विचार केला तर मान्सूनचा येणारा आपला हवामानाचा अंदाज असेल तो आपण लवकरच आपल्या व्हिडिओला या चॅनलवरती प्रसारित करणार आहोत. तर हे होतं येणाऱ्या 3 महिन्याचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.